नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचारी फीडबॅक फॅक्टरमध्ये 2.86 पट वाढबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारचा लवकरच 8वा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे फीडबॅक फॅक्टर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. तर चला आपण याबाबत सविस्तर माहिती पाहूया. फीडबॅक फॅक्टरमुळे नेमकी किती वाढ होणार आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे. सुमारे 1.2 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग लागू करण्यासाठी जोरदार चर्चा सुरू केली आहे. त्यासाठी फीडबॅक फॅक्टर निश्चित करण्यात आला आहे. तो कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणार आहे. सरकारने याआधी 2016 मध्ये 7वा वेतन आयोग लागू करताना 2.57 चा फीडबॅक फॅक्टर लागू केला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ झाली होती. मात्र यावेळी फीडबॅक फॅक्टर 2.86 करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पगारात अधिक मोठी वाढ होणार आहे. फीडबॅक फॅक्टर म्हणजे कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाशी गुणाकार करून ठरविला जाणारा निर्देशांक आहे. म्हणजे कर्मचाऱ्याच्या सध्याच्या मूळ वेतनावर फीडबॅक फॅक्टर लागू करताना नव्या पगाराची गणना केली जाते. याशिवाय कर्मचाऱ्यांना विविध भत्ते आणि सुविधा मिळत असल्यामुळे त्यांना एकूण ग्रॉस सॅलरी अधिक असते. उदाहरणार्थ सध्या केंद्रीय कर्मचाऱ्याचे किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये आहे. जर नवीन फीडबॅक फॅक्टर 2.86 लागू केला तर हे वेतन थेट 51,000 रुपयापर्यंत जाऊ शकते. हे प्रमाण मागील वेतन आयोगाच्या तुलनेत खूप अधिक आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ वापस आवडला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.